नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना सर्वांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित नारी शक्ती वंदन संमेलनात ते बोलत होते. येत्या 16 ते 18 एप्रिल दरम्यान या विधेयकावर चर्चेसाठी संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध नसून मतदारसंघ फेररचना प्रस्तावाला आणि तो मांडण्याच्या वेळेला आक्षेप असल्याचं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. विविध पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार आता राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 53 ऐवजी 153 संवर्गातल्या पदांची भरती केली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भोंदूबाबा अशोक खरात आणि इतरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. नाशिकमधल्या 5, पुण्यातल्या 3 आणि शिर्डीतल्या 3 ठिकाणी आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. चित्रपट आणि संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांसह मोठ्या संख्येने रसिक या महान गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 703 अंकांची घसरण झाली आणि तो 76,848 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 208 अंकांची घसरण नोंदवत 23,843 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.